नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी। उद्या मुंबई मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉन म्हटली की शारीरिक तयारी अत्यंत महत्त्वाची असते आणि ही तयारी कशी करायची हे सांगण्यासाठी आज आपण एक विशेष वृत्तांत घेतो आहोत आणि त्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर अशोक खवटे। खवटे सर, स्वागत आहे तुमचं स्टार मासामध्ये। थँक्यू व्हेरी मच। आणि एकंदरीतच ही सगळी तयारी करताना महत्त्वाची असते शारीरिक तयारी, मानसिक तयारी आणि उद्या मॅरेथॉन म्हटल्यानंतर खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सगळेच स्पर्धक तयारीला लागले असाल। काही लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण ते घेऊ शकले नसतील, मग त्याचसाठी म्हणून मॅरेथॉनसाठी कशा प्रकारे तयारी करायची, शारीरिक तयारी आहे, मानसिक तयारी आहे, आहार नेमका कसा असायला हवाय, हे सगळं आपण आता खवटे सरांकडून जाणून घेणार आहोत। सर, उद्या मॅरेथॉन आहे म्हटल्यानंतर निश्चितच याची गेल्या महिन्याभरापासून स्पर्धकांनी तयारी केली असेल। नेमकी ही सगळी तयारी काय असते, कशा प्रकारे ट्रेनिंग असतं? प्राजक्ता, ह्याच्यात पहिलं आपल्याला डिसाइड करायचं आहे की मी मॅरेथॉन मध्ये कुठची रेस धावणार आहे। ड्रीम रन म्हटलं तर त्याच्यात तुम्हाला धावायला ड्रीम रन म्हणतात, पण धावायला काही स्कोप नसतो कारण एवढी गर्दी असते की चालायचं असतं। ड्रीम वॉक आहे ते। सो आय विल नॉट टॉक अबाउट ड्रीम रन, बट हाफ मॅरेथॉन और फुल मॅरेथॉन इकडे आपल्याला डिसाइड करायला पाहिजे। आणि हे जे फॉर्म्स भरायची प्रक्रिया असते ती जून मध्ये सुरुवात होते। म्हणजे जानेवारी मध्ये जरी आपली रेस आहे पण जून पहिल्या वर्षीच्या जून मध्ये हे आपल्याला डिसाइड करायचं असतं। सो मिनिमम 6 महिने तरी अगोदर तुम्हाला तयारी ठेवायला पाहिजे की मी हाफ मॅरेथॉन धावणार की फुल मॅरेथॉन। आता हाफ मॅरेथॉन म्हणजे ऑलमोस्ट 21 किलोमीटर्स किंवा फुल मॅरेथॉन म्हटलं तर 42.195 किलोमीटर्स। त्यासाठी पहिली म्हणजे फिजिकल तयारी असणं खूप आवश्यक आहे। जर तुम्ही आयुष्यामध्ये केव्हा धावलेलात नाही तर मग फुल मॅरेथॉन डायरेक्ट करून त्याच्यात काही अर्थ नाही। सर, जर तुम्हाला धावायचं असलं तर मी म्हणणार की मी केलं तसं सुरुवातीला तुम्ही हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटरचा रन प्लॅन करा। आणि त्यासाठी रनिंगची आपल्याला सवय असायला पाहिजे। कारण की मी आज 60 मध्ये सुद्धा फुल मॅरेथॉन धावतो, त्याचं कारण आहे की मी गेली 20 वर्ष रनिंग करतोय। आणि आज सुद्धा जेव्हा मी रनिंग करतो तेव्हा माझे काफ मसल्स वगैरे बघून लोक म्हणतात काय तुम्ही बॉडी बिल्डिंग करता का? नाही, हे रनिंगमुळे झालेलं आहे। आता रनिंग करायचं झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळचा वेळ सगळ्यात बेस्ट असतो। सो यू हॅव टू फाइंड युअर टायमिंग। मिनिमम आठवड्यातनं 5 दिवस तुमचं रनिंग व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही चांगले शूज निवड करायला पाहिजे, चांगला फ्री ड्रेस करायला पाहिजे आणि आयडियल रनिंग म्हणतो ते आपण सॉफ्ट ग्राउंडवरती करायला पाहिजे। हार्ड रस्त्यावरती तुम्ही रनिंग केलं तर त्याचा त्रास होऊ शकतो। प्रत्येकाला होणारच म्हणून नाही, जसं मी आता एवढी वर्ष रनिंग करतोय मी नेहमीच हार्ड ग्राउंडवरती केलेलं आहे आणि फक्त एका वर्षी मला जरासा त्रास झाला होता तेवढंच। ॲज रिगार्ड्स तुमचं डाएट, ह्याच्यामध्ये डाएटमध्ये सुद्धा प्रोटीन्स डाएटमध्ये असणं खूप आवश्यक आहे। व्हेन वी थिंक ऑफ द बिगर कॅनव्हास, ज्या दिवशी आपण रनिंग करतो त्या दिवशी प्रोटीन्सचं महत्त्व तेवढं नसतं, त्या दिवशी कार्बोहायड्रेट्सचं महत्त्व जास्त असतं। पण आपल्या मसल्सना, मसल मास जर आपल्याला वाढायचा असला तर मग प्रोटीन्सची आवश्यकता असली खूपच असते। ह्याच्यात नॉन व्हेजिटेरियन खाणारा, मी पक्का नॉनव्हेज आहे आणि त्याचा फायदा नक्की होतो। माझे जे मेंटल टफनेस आणि माझं आयुष्य ज्यांनी एक 360 डिग्रीज करून दिलं, त्यांचं नाव आहे अपरेश आचार्य। आणि ते म्हणतात की हा माणूस जर 60 मध्ये सुद्धा धावू शकतो तर त्याचं मूळ कारण आहे त्याचं डाएट आणि त्याचं सेल्फ डिसिप्लिन। की रोज सकाळी 5 वाजता मी कार्टर रोडवरती, कोणालाही मला भेटायचं असलं मी सांगतो कार्टर रोडवरती आणि बघा। दुसरं, आता ह्याच्यामध्ये डाएट तुला सांगितलं, पाणी सुद्धा खूप आवश्यक आहे की तुम्ही रनिंगसाठी तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिससाठी सुद्धा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही पाणी घेऊन निघायला पाहिजे। काहीतरी एक चॉकलेट जरी घेऊन तुम्ही खाऊन निघाला तर तुम्हाला सकाळच्या वेळेला एम्प्टी स्टमकवरती तुम्ही धावत नाही तेवढं होतं। किंवा तुम्हाला चांगली आता एनर्जी ड्रिंक्स मिळतात, जरासा अर्धा पेला जरी एक एनर्जी ड्रिंक घेतलं तुम्ही आणि निघाला तरी दॅट इज गोइंग टू बी ट्रेमेंडसली हेल्पफुल। तुम्ही आता सांगितलं की वयाची 60 ओलांडली आहे तरी सुद्धा तुम्ही फुल मॅरेथॉन करताय, म्हणजे तुम्ही 2004 पासून जेव्हा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली तेव्हापासूनच तुमच्या या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे, रनला सुरुवात झाली आहे। याच्या आधी तुम्ही सांगितलं की 20 वर्ष आधीपासून तुम्ही हे सगळं करताय। मुंबई पुरतच आहे की बाहेर सुद्धा तुम्ही केलं? आणि तुमच्या वयाच्या लोकांना जर आता मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना काय सांगा?
बघ प्राजक्ता, माझ्या वयाच्या माणसाला जर आता रनिंग सुरुवात करायची असली तर मी म्हणणार पहिलं त्याने आपली मेडिकल एक्झामिनेशन करून घेणं, आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपलं ब्लड प्रेशर, शुगर, फुल कार्डिओ वेस्क्युलर सिस्टीमचं इन्व्हेस्टिगेशन, ECG वगैरे सगळं करून बघितलेलं आणि ब्लडचं एक्झामिनेशन वगैरे करून बघायचं की सिस्टीम माझी कशी आहे, की हे जेव्हा फुल मॅरेथॉन म्हणतो किंवा हाफ मॅरेथॉन म्हणतो तेव्हा किंवा रेग्युलर त्याच्यासाठी जी प्रॅक्टिस करतो त्याला बॉडीचं कंडिशन इन्क्लुडिंग युअर जॉईंट्स व्यवस्थित असायला पाहिजे. आणि हे एकदा डॉक्टरने व्यवस्थित सर्टिफाय केलं की तुम्ही धावू शकता की त्याच्यानंतर मी म्हणणार की तुम्ही एक कोच निवड करा. जसं मी जेव्हा हाफ मॅरेथॉन धावायचो तेव्हा मी फक्त रेसच्या पहिल्या दिवशी रेसच्या दिवशी मी 21 किलोमीटर धावायचो, नाहीतर माझा रेग्युलर रन जो आहे 8.5 किलोमीटर डेली ते नियमित करायचो. पण जेव्हा माणसाने ही प्रॅक्टिस केलेली नसते एवढी वर्ष आणि सडनली त्याला धावायचं असतं तेव्हा ही शुड टेक द हेल्प ऑफ अ प्रोफेशनल ट्रेनर. जसं मी फुल मॅरेथॉन धावायचा निश्चय केला तेव्हा मी अगोदर निवड केली एक चांगल्या ट्रेनरची. 2 चांगले ट्रेनर्स होते माझे, प्रफुल्ल आणि दीपक म्हणून, स्ट्रायडर्स म्हणून त्यांची एक संस्था आहे. आणि त्यांनी मला एवढ्या चांगल्या तऱ्हेने ट्रेन केलं. आणि जर मी 2008 मध्ये फुल मॅरेथॉन धावू शकलो आणि मी 9वा आलो माझ्या एज ग्रुपमध्ये, सिनियर वेटरन्समध्ये, मी त्यांना खूप श्रेय देणार, कारण त्यांनी खूप प्रयत्न केले माझ्यावरती. कारण की रनिंग तुम्ही करता तेव्हा फक्त रनिंग म्हणून नसतं, ह्याच्यात तुम्हाला स्प्रिंट्सची प्रॅक्टिस असायला पाहिजे, ह्याच्यात तुम्हाला लॉंग रन्सची प्रॅक्टिस असायला पाहिजे. जेव्हा मॅरेथॉन धावतो तेव्हा आपल्याला लॉंग रन सुद्धा घेणं खूप आवश्यक आहे. आणि ते लॉंग रन 42 धावणार म्हणजे 42चं नसतं, ते युजली 30 किलोमीटर किंवा 32 किलोमीटर, मॅक्झिमम 38 किलोमीटर तुम्ही घेऊ शकता. पण हे सुद्धा असणं जरुरी आहे. आणि सायंटिफिक पद्धतीने बिसाइड्स रनिंग आपले बाकीचे स्नायू जसे आपले ॲब्डॉमिनल्स, आपले बॅक मसल्स, हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि त्यांनी मला ॲब्डॉमिनल्सची वगैरे ॲप्सची वगैरे एवढ्या एक्सरसाइज दिल्या होत्या की माझं काम खूप सोपं झालं. रनिंग करताना लोकांना वाटतं की फक्त पायाचे स्नायू ठीकठाक असले की झाले, जॉईंट्स ठीक नाही, आपल्याला आपल्या हातातनं सुद्धा खूप स्ट्रेंथ मिळते. जसं रनिंग करताना आपण जसे हात हलवतो त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप गती मिळते. तसंच जेव्हा आपण डाऊनहिल येतो तेव्हा आपण पायाला जास्त फ्री ठेवतो आणि हातांना सुद्धा एकदम फ्री ठेवतो. आणि ह्या सगळ्या जे फायनर पॉइंट्स आहेत ते मला माझ्या ट्रेनर्सनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. आणि I could run that full marathon and come 9th in the age group as I said. पण at the same time let me tell you, 2009 मध्ये मी एवढं ट्रेन केलं होतं त्यांच्याचकडनं, पण मी लक्षात घेतलं नाही की उन्हाचा त्रास आपल्याला किती होऊ शकतो. वातावरण सुद्धा किती महत्वाचं असू शकतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे सगळं जाणून घ्यायचंय खरं तर, कशा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होतात आणि कुठल्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात हे सुद्धा जाणून घ्यायचंय. मात्र आता आपण पुढे वळूयात. लहान, थोर, गरीब, श्रीमंत अशा सर्व मुंबईकरांना एकत्र आणणारी शर्यत म्हणजेच मुंबई मॅरेथॉन. आणि आता अवघ्या काही तासांवर ही शर्यत आलेली आहे. मुंबई मॅरेथॉनचं यंदा 9वं वर्ष आहे. काय असणार आहे या मॅरेथॉनची वैशिष्ट्य, काय आहे खास यंदा या मॅरेथॉनमध्ये, पाहूयात आमचा स्पोर्ट्स प्रतिनिधी अमेय राणेचा आढावा. मायानगरी मुंबई सज्ज झाली आहे 9व्या आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनसाठी. मुंबई नगरी बडी बाका असं म्हणतात ते काही खोटं नाही. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे मुंबई मॅरेथॉनची तयारी मोठ्या जोशात सुरू आहे. एकीकडे पळवापळवी आणि फोडाफोडीचं राजकारण, तर दुसरीकडे सर्वसामान्य मुंबईकरांना एकत्र आणणारा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम म्हणजेच मुंबई मॅरेथॉन. थांबला तो संपला या उक्तीचा मतितार्थ समजावून सांगणारी शर्यत म्हणजे मुंबई मॅरेथॉन. मुंबई मॅरेथॉन मधील सहभागाचा गाभा हा जिंकण्या हरण्याशी अजिबात संबंधित नाही. मुंबईत मॅरेथॉनचा हा सिलसिला सुरू होऊन आज 8 वर्ष झाली. मात्र एकाही विजेत्याचा चेहरा आपल्याला आठवत असेल तर शपथ. ही कमाल आहे मॅरेथॉन शर्यतीच्या प्रचंड ताकदीची. जीवनातल्या आव्हानांचा उमदेपणानं सामना करण्याची शिकवण देणारी शर्यत म्हणजे मॅरेथॉन. नामवंत ॲथलीट्स आणि सेलिब्रिटीजचा समावेश या मॅरेथॉनला स्टार पॉइंट मिळवून देत असला तरी या स्टार्सच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वसामान्य नागरिकही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. हेच या शर्यतीचं अप्रूप आहे. आई थिंक उत्साह उनके दिल से ही आएगा, सबसे ज्यादा मन से आएगा. हर कोई वहाँ जो मौजूद है, हर कोई अपने हर कोई एक स्टार है, सुपरस्टार है जो
दौड़ रहे हैं खुद के लिए, अपने हेल्थ के लिए, अपने खुद को ये एहसास दिलाने के लिए कि हम जिंदा हैं और हम कुछ कर सकते हैं। या मॅरेथॉनद्वारे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांसाठी दरवर्षी मदत निधी उभारला जातो। मुंबई मॅरेथॉनशी संलग्न असलेल्या 222 सेवाभावी संस्थांसाठी यंदा 12 कोटींहून अधिकचा विक्रमी मदत निधी जमा झालाय। 152 कॉर्पोरेट्स, 4985 मदत निधी उभारणारे व्हॉलंटियर्स आणि 30,000हून अधिक देणगीदार यांच्या पुढाकाराने यंदाचा हा मदत निधी जमा झालाय। नामवंत ॲथलीट असो, सेलिब्रिटी किंवा सर्वसामान्य माणूस मॅरेथॉन मध्ये धावून आपल्या शारीरिक आणि मानसिक कणखरतेच्या परीक्षेला सामोरं जाणं हेच उद्दिष्ट सर्वांसमोर असतं। मात्र त्यातही कौतुक होतं ते सर्वसामान्य माणसाचंच, कारण की याच सर्वसामान्य माणसानं गेली 115हून अधिक वर्ष मॅरेथॉनचा स्टार पण टिकवून ठेवलाय। यंदाच्या 42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉन मध्ये एकूण स्पर्धक आहेत 2708, ज्यात 2475 हे भारतीय स्पर्धक आहेत। 21 किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉन मध्ये एकूण स्पर्धक आहेत 13946, ज्यात 13682 हे भारतीय स्पर्धक आहेत। यंदाच्या 6 किलोमीटरच्या ड्रीम रन मध्ये एकूण 20500 स्पर्धक सहभागी होतील, ज्यात 13730 पुरुष स्पर्धक तर 6770 या महिला स्पर्धक आहेत। मुंबई मॅरेथॉन 2012 मध्ये यंदा बक्षिसाची एकूण रक्कम 1,76,80,000 इतकी आहे। आणि यंदाच्या मॅरेथॉनच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूया। जगभरातल्या प्रत्येक मॅरेथॉनला स्वतःचा असा एक चेहरा आहे। या वेगवेगळ्या चेहऱ्यातूनच विश्वबंधुत्वाच्या भावनेची आणि सामाजिक कार्याची एक चळवळ उभी राहते। गेली 8 वर्ष मुंबई सुद्धा अशाच एका सामाजिक चळवळीचा भाग बनली आहे। अमेय राणे, स्टार माझा, मुंबई। तर मुंबईकरांसाठीची ही मुंबई मॅरेथॉन उद्या असणार आहे। संपूर्ण मुंबई यामध्ये धावणार आहे आणि अशोक खवटे सर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून याबद्दल काही विशेष टिप्स देखील जाणून घेतोय। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येऊ। पाहत रहा स्टार माझा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये उद्या मॅरेथॉन होतीये, संपूर्ण मुंबई यामध्ये धावणार आहे आणि अशोक खवटे सर आपल्या बरोबर आहेत। ते डॉक्टर आहेत आणि ते सांगतात आपल्याला की या दरम्यान नेमकं काय करायला हवंय, कशा प्रकारचं ट्रेनिंग घ्यायला हवंय। मात्र एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे मॅरेथॉनसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कुठल्या गोष्टी टाळणं देखील गरजेचं आहे। सकारात्मक दृष्टिकोन असायला हवाय। तुम्ही तुमचा सराव जर पूर्ण केलात तर निश्चिंत राहा, निर्धारित केलेलं अंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। सामान तपासून घ्या। रेसला जाण्याच्या आधी, रेसच्या 1 दिवस आधी तुमचं जवळ बाळगण्याचं सर्व सामान एकत्र करून ठेवा। आराम देखील महत्त्वाचा आहे। रेसच्या आदल्या दिवशी उगाच सराव करण्यापेक्षा पुरेसा आराम करण्यावरती भर द्या। परिपूर्ण आहार तुमचा या काळात असायला हवा। रेसच्या 1 दिवस आधी मोजकाच परंतु सकस आहार घ्यावा। प्रथिनं, स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वांचा या आहारामध्ये समावेश असायला हवाय। कुठल्या गोष्टी करू नयेत या काळामध्ये आपण पाहतोय, आंघोळ करणं टाळावं। रेसच्या आदल्या दिवशी पहाटे आंघोळ करणं टाळा। आंघोळ केल्याने शरीरातील नैसर्गिक तेलाचा थर दूर होतो आणि हा थर रेस दरम्यान शरीर थंड करण्यास मोलाची भूमिका ठरतो। उत्तेजित होऊ नका या काळामध्ये। रेस सुरू होताना संयम बाळगा। उगाच जोरात धावायला सुरुवात करणं धोकादायक ठरू शकेल। निर्धारित वेगाने धावायला सुरुवात करा। त्याचबरोबर नवी साधनं बरोबर ठेवू नका। सरावादरम्यान वापरलेली साधनं वापरण्यावरच भर द्या। उगाच न वापरलेली नवी साधनं रेसमध्ये वापरू नका। पाण्याचं अतिसेवन करू नका। शरीरात खूप सारं द्रव शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे रेसच्या आधी किंवा रेस दरम्यान उगाच जास्त पाणी घेणं देखील टाळलं पाहिजे। तर आपण पाहिलेलं आहे की कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी करायला हव्यात। या सगळ्या गोष्टींबरोबरच मेंटल स्ट्रेंथ अत्यंत महत्त्वाची असते डॉक्टर। मग त्यासाठी काय करायला हवंय आणि त्याचबरोबर अपंग, शारीरिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या व्यक्तींना देखील वेगळी मेंटल स्ट्रेंथ गरजेची असते। त्यांना वेगळा एक याच्यात्मक द्यावा लागतो, तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तुला आठवतं प्राजक्ता, मी बोललो की 2009 मध्ये 36 किलोमीटर धावल्यानंतर आय गिव्ह अप, आय स्टक अगेन्स्ट द वॉल, मॅरेथॉनच्या लँग्वेज मध्ये, की तुमच्यात एनर्जीच राहत नाही। आणि बाबुलनाथ मंदिर जवळ येऊन मी
आय गिव्ह अप बिकॉज आय फेल्ट दॅट माझं ते मेंटल टफनेसमध्ये तिकडे तेवढं काम झालं नव्हतं त्या वर्षी. तेच 2008 मध्ये जेव्हा मी 9वा आलो, दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने हेडलाईन्स दिल्या होत्या त्यांच्या स्पोर्ट्स पेजवरती, डॉग गोज टू बिहार फॉर मेंटल स्ट्रेंथ. कारण की दरवर्षी मॅरेथॉनच्या अगोदर इन्क्लुडिंग दिस इयर डिसेंबरमध्ये 10 दिवस मी काढले बिहारला. तिकडे आमचं मेडिटेशन वगैरे खूप होतं आणि आम्ही एक अनाथ मुलांसाठी स्कूल चालवतो ज्याला मिल्ट रेसिडेन्शियल स्कूल म्हणतो. आणि तिकडे आमची ही रिट्रीट प्रोग्राम असतं आणि त्या रिट्रीट प्रोग्राममध्ये आमचं मेडिटेशनवरती खूप भर असतो. आणि ह्या मेडिटेशनमुळे जी मेंटल टफनेस आतमध्ये येते, दॅट इज द थिंग दॅट हेल्प्स वन इन रनिंग दिस फुल डिस्टन्स मॅरेथॉन. मी म्हणतो की इन द अल्टिमेट अनालिसिस इट्स माइंड ओव्हर मसल, माइंड ओव्हर मॅटर, माइंड ओव्हर मनी अँड माइंड ओव्हर मॅरेथॉन. कारण की फिजिकल ट्रेनिंग तुम्ही खूप घेतलं असेल, पण जर तुमच्यामध्ये मेंटल टफनेस नसेल तर मॅरेथॉन धावणं अशक्य आहे. सो मच इज द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल टफनेस अँड मेंटल प्रिपेअर्डनेस. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल मी बोलणारच अजून, पण बिकॉज दिस इज कनेक्टेड. तुम्हाला विचारलं की शारीरिक दृष्ट्याने जे चॅलेंज असेल त्या लोकांनी काय करायचं. त्या लोकांनी, जसं माझा रनिंग मध्ये एक आयडॉल आहे आणि त्याचं नाव आहे भाई फौजा सिंग. 100 वर्ष झाली तरी भाई फौजा सिंग हा धावतोय, मॅरेथॉन धावतोय. फक्त ब्रिटनमध्ये नव्हे, बॉस्टनला जातो, न्यूयॉर्कला जातो, सगळीकडे जातो आणि मॅरेथॉन धावतोय. जर मॅरेथॉन 100 वर्षावरती हा माणूस धावू शकतो, तर मी 60s मध्ये काय डिफिकल्ट आहे. सो जेव्हा मी मॅरेथॉन धावतो तेव्हा माझ्या नजरेसमोर, माझ्या मनाच्या पटाच्या समोर भाई फौजा सिंग धावतो असंच मी बघतो आणि ही गिव्स मी ट्रिमेंडस स्ट्रेंथ. ॲज रिगार्ड्स हे फिजिकली चॅलेंज लोक आहे, त्यांना मी 2 नावं आताच ह्या क्षणी देऊ शकतो. एक आहे पीटर स्टडविक. पीटर स्टडविक, तुम्ही नेटवरती गेला तर तुम्हाला दिसेल त्याला दोन्ही हात नव्हते, त्याला दोन्ही पाय नव्हते आणि फक्त स्टम्प्स होते. तरी पीटर स्टडविकने 20,000 मैल धावलेला आहे. कितीतरी मॅरेथॉन, टफेस्ट मॅरेथॉन्स जे आहेत, बॉस्टन मॅरेथॉन, न्यूयॉर्क मॅरेथॉन, त्याच्यात तो धावलेला आहे. तो कुठचं सुद्धा मॅरेथॉन जिंकलेला नाही, पण पीटर स्टडविक आज सुद्धा एक सुद्धा मॅरेथॉन त्याने सोडलेलं नाही आणि हे आपण डेफिनेटली शिकू शकतो. तसंच दुसरा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे निक वुजिसिक. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण अगदी थोडंसं नजर फिरवली की आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतील. आणि मुंबईमध्ये देखील असंच एक उदाहरण आहे, ते विनोद रावळच्या रूपामध्ये. काय आहे नेमकं याच्याकडे विशेष, पाहूया ते रिपोर्टमधून. हा आहे विनोद रावत. वयाच्या 6व्या वर्षी झालेल्या अपघातात विनोदला आपला डावा पाय गमवावा लागला. त्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यात कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. खेळण्या बागडण्याच्या वयात विनोदवर नियतीनं घातलेला हा घाव त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारा होता. मात्र हे संघर्षमय आयुष्य जगताना विनोद कधीच डगमगला नाही. वयाच्या 20 पर्यंत कुबड्यांच्या आधारावर राहिलेला विनोद आज स्वतःच्या कृत्रिम पायांवर उभा आहे. ऐन उमेदीत ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या गोष्टींचा आज विनोद अगदी मनमुराद आनंद घेतोय. बाईक चालवणं, स्विमिंग करणं, ट्रेकिंगला जाणं, या आवडी त्यानं आपल्या कृत्रिम पायांच्या मदतीनं जोपासल्या. याशिवाय विनोद गेली 8 वर्ष मुंबई मॅरेथॉन मध्येही नेमानं धावतो. मुंबई मैराथन, जब मुझे 2005 में मालूम पड़ा कि मुंबई मैराथन करके एक इवेंट होता है जिसमें हजारों लाखों मुंबईकर भागते हैं. केवल भागते नहीं, बट दे कम टुगेदर. भागने का कारण है कि सब लोग आते हैं, हर एक प्रांत के लोग, और लोग मिलके एक